उदगाव येथील मस्जिद विकास पॅनलच्या 11 उमेदवारांचा दणदणीत विजय. सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्ट उदगाव ता शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक होऊन मस्जिद विकास पॅनलचे सर्व 11 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. उदगाव येथील सुन्नत जमातुल मुस्लिमीन जामा मस्जिद ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची सन 2026 ते सन 2031 या कालावधीकरिता निवडणूक झाली असून सदर निवडणुकीकरिता एकूण 11 जागेसाठी 18 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सदर विश्वस्त मंडळाच्या निवडणीसाठी दिनांक 27/7/2026 रोजी ईदगाह हॉल उदगाव येथे सकाळी 7 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत वक्फ बोर्डच्या दिनांक 22 जुलै 2026च्या आदेशानुसार मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सदर निवडणूकसाठी उभे राहिलेले उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी: तौफिक गद्याळ 123, अर्शद जमादार 111, इलाही जमादार 113, झाकीर हुसेन जमादार 172, तौसिफ जमादार 174, शहीनशाह जमादार 184, बाबासो नदाफ 94, हिदायत नदाफ 176, यासीन नदाफ 155, शब्बीर नदाफ 107, सलीम नदाफ 165, बाळू उर्फ राजू नाईकवाडे 147, फारुक पेंढारी 154, राजू पेंढारी 178, नुरुद्दीन मुजावर 88, नासिर मुजावर 106, महमूद मुजावर 164, आरिफ सनदी 171 हे मस्जिद विकास पॅनलचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अकबर जमादार यांनी काम पाहिले. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर. सुन्नत जमातुल जामे मस्जिद ट्रस्ट उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया आज रोजी म्हणजे 27/7/2026 रोजी पूर्ण झालेली आहे. आणि या मंडळाच्या विश्वासपदासाठी एकूण 18 लोकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी 11 उमेदवार निवडायचे होते विश्वस्त म्हणून. त्याप्रमाणे काल 11 लोकांची निवड झालेली आहे. आणि आमचं जे मस्जिद विकास पॅनेल आहे या मस्जिद विकास पॅनेलचे आमच्या 11च्या 11 उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत. आणि या मतदान प्रक्रियेत विरोधकांनी बरेच काही अफवा पसरवण्याचं काम केलं, बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मतदारांनी त्याला दाद न देता या मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. जवळजवळ 300 मतदारापैकी 268 लोकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला. आणि या मतदान प्रक्रियेचं पर्सेंटेज बघितलं तर 80 ते 90% प्रमाण पर्सेंटेज आहे. आणि मतदारांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आम्हा 11 विश्वस्तांना बहुमताने निवडून दिले. त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो. आणि आम्ही या 11 जणांतर्फे मी खात्री देतो की या मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही आमचं चांगलं काम करू. कोणाचाही भेदभाव, कोणाचाही द्वेष न करता, कोणी काय आम्हाला विरोध केला, उमेदवारांनी विरोध केला, आमचा प्रचार चुकीचा केला, आमच्यावर आरोप केले, याचा कोणताही मनात द्वेष न ठेवता समाजाचं हित समोर ठेवून चांगलं काम आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत, एवढी मी खात्री देतो आणि थांबतो.